पुणे शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाचा कणा असलेल्या स्वच्छ या संस्थेचा कचरा वेचकांनी उपजीविका सुरक्षित करण्याऐवजी खासगी ठेकेदारांना नवीन काम वाटप करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे शहरामधील 10 लाख घरांमधून दररोज कचरा घेणाऱ्या 3900 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। स्वच्छ संस्थेसोबतच्या करारामध्ये असलेल्या जाचक अटींचा तसेच कामासाठी लागणारे साहित्य मिळण्यात होत असलेल्या विलंबनाचा निषेध करण्यासाठी पुणे महानगरपालिकेसमोर आज हजारो स्वच्छता कर्मचारी उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या मागण्यांबाबतचा सविस्तर आढावा जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। स्वच्छता कर्मचारी हा आपल्या समाजाचा पण आता पुण्यामध्ये आहोत। स्वच्छ पुणे सेवा सहकारी संघ हे सर्व स्वच्छता कर्मचारी आहेत। त्याला भर पावसामध्ये रस्त्यावरती नेमकं त्यांच्या प्रलंबित मागण्या काय आहेत या आंदोलनामध्ये स्वच्छता कर्मचारी असतील त्यांनी आंदोलनाचा नारा उपस्थित केले। माझ्यासोबत काही स्वच्छता कर्मचारी आहेत। आता काय तुमच्या प्रलंबित मागणी आहे? आम्हाला वेळेवर डबे देत नाही, सामान साहित्य मिळत नाहीये आणि ठेकेदार पद्धत चालू करलेले ते वेळेवर ठेकेदार पद्धत बंद करणार केलीच पाहिजे। आम्हाला काम भेटलंच पाहिजे। महानगरपालिकेच्या गाड्या वेळेवर येत नाही टाइमवर आणि आम्हाला ठेकेदार पद्धती बघून त्याचे पैसे मागतात, पैसे आम्ही नाही देत म्हणतो। वेळेवर सगळं झालं पाहिजे। जर बघायला गेलं तर हजारोच्या संख्येने स्वच्छता महिला कर्मचारी आहेत। काय सांगाल, काय मागण्या गाड्या आले पाहिजे, साहित्य मिळाले पाहिजे, चप्पल रेनकोट सगळे साहित्य आम्हाला मिळाले पाहिजे। आम्हाला करार पण मिळाला पाहिजे, आमचं काम आम्हाला मिळालंच पाहिजे। कधीपासून आंदोलनापासून बसलोय आम्ही। काय प्रमुख मागण्या आहेत? आमच्या मागण्या की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं पाहिजे। 5 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, कायम स्वरूपात मिळालं पाहिजे। का आम्ही या कामासाठी कचऱ्यासाठी लय कष्ट केलेले। आम्ही आमच्या घरचं आणि आमच्या परिवाराचा कधी विचार नाही केलेला, कामाचा विचार करतो। आणि सरकारने तुमच्या मागणीची दखल घेतली नाही? मग नाही घेतली दखल आणि घेत पण नाही। जोपर्यंत आमच्याकडनं काम करून घ्यायचं तोपर्यंत घ्यायचं। जेव्हा आमची वेळ येते ना मागण्याची, त्यावेळी मला आमच्या करार नकार देतात आमच्या कराराला, म्हणून आमच्या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरतोय। तर ह्यांना कॉन्ट्रॅक्ट आणायचं आहे ना, तर ह्यांनी मोठे मोठे बिझनेस बघायला पाहिजे ना। जसे की टाटावाले आहेत, बजाजवाले आहेत, अंबानी लोक आहेत, त्यांनी सगळं बिझनेस करावा। गरीबाच्या घरात चोरी करून त्यांना काय मिळणार आहे? कचरा, ओला आणि सुका कचरा आमच्या घरात मिळणार आहे। चोरी करायला त्यांनी मोठे मोठे बिझनेस करायला, मोठे मोठे घरं बघायला पाहिजे। गरीबाची घरं फोडून त्यांना काय नाही मिळणार? गरीबाच्या घरामध्ये कचरा मिळणार त्यांना, कचरा फक्त। त्यांना चोरी करायची तर मोठी मोठी घरं बघा, म्हणा आमच्या गरीबाची घरं फोडायचा प्रयत्न करू नका। संतप्त कर्मचारी रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत। आमच्या गेल्या 7 महिन्यांपासून प्रलंबित मागण्या आहेत, त्याचे सरकारने विचार करावा, आम्हाला योग्य ते न्याय मिळावा। आमचं कंत्राटीकरण हे पूर्णपणे रद्द करून आम्हाला पूर्णपणे कामामध्ये सेवेमध्ये आम्हाला घेऊ, अशांच्या प्रमुख मागण्या आहे। प्रलंबित मागण्या त्याकडे सरकारने विचार करावा असं स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे। येणाऱ्या काळामध्ये जर आमचा मागण्याचा विचार केला नाही, त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर करू असा थेट इशारा स्वच्छता कामगारांनी केलेला आहे। कॅमेरामॅन वैभव सह मी शुभम, न्यूज अँकर।